नमस्कार, मी मनोज भोयर. आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र मध्ये माझा शो टू द पॉइंट. टू द पॉइंट मध्ये आपण चर्चा करणार आहोत झारखंडच्या राजकारणावर. झारखंडमध्ये वेगानं राजकीय हालचाली पाहायला मिळतात. याचं कारण असं की माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन जे झारखंड मुक्ती मोर्चाचे मोठे नेते आहेत, आदिवासी नेते आहेत आणि आदिवासी चेहरा म्हणून गेल्या अनेक वर्षात जेएमएमच्या राजकारणामध्ये आणि झारखंडच्या राजकारणामध्ये सातत्यानं ओळखले जातात. पण इतकी प्रचंड मोठी खदखद आत्ताच्या घडीला झारखंड मुक्ती मोर्चामध्ये आणि म्हणून चंपाई सोरेन यांनी एक भली मोठी एक्सपोस्ट लिहिली आणि या एक्सपोस्ट मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं एकंदरीत राजकारण काय सुरू आहे, कुणाची महत्वाकांक्षा किती आहे हे पाहायला मिळते. राजकारणाच्या संदर्भामध्ये झारखंडच्या संपूर्णच देशाचं आणि इंडिया ब्लॉकचं आणि एनडीएचं सुद्धा लक्ष लागून राहिलं. याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा प्रचार केला गेला होता तेव्हा हेमंत सोरेन हे जेलमध्ये होते, तुरुंगात होते मनी लॉन्ड्रिंग केसच्या प्रकरणामध्ये. आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. पण झारखंडचे ते मुख्यमंत्री झाले तेव्हा झारखंड म्हणजे जेएमएमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा राजीनामा हा द्यायला भाग पाडलं गेलं चंपाई सोरेन यांना. आणि तेव्हापासून तर चंपाई सोरेन यांनी एक्सपोस्ट जी लिहिली तोपर्यंतचा हा सगळा राजकीय प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि बेल आयकॉन साठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. मुळात चंपाई सोरेन हे ह्युमिलेट झालेले आहेत, त्यांना प्रचंड वेदना झालेल्या आहेत. जो एककल्ली कारभार झारखंड मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षामध्ये सुरू आहे त्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले. या पक्षामध्ये माझं कुठलंही राजकीय स्थान नाही आणि म्हणून माझ्यासमोर 3 पर्याय उभे ठाकले असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं म्हणत असताना ते आताच्या घडीला झारखंडमध्ये नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रांचीमध्ये सुद्धा नाही, त्यांनी दिल्ली गाठली हे जास्त महत्वाचं आहे. बरं, ते थेट दिल्लीला गेलेले नाहीत तर ते झारखंडमधनं जमशेदपूर रस्त्यानं ते कोलकाता इथे गेले बाय रोड वाहनानं आणि कोलकाता येथून त्यांनी विमानाचा प्रवास केला आणि ते नवी दिल्लीमध्ये पोहोचले. ते भाजप मध्ये जातील किंवा भाजप सोबत वेगळं काही राजकारण करतील अशी जोरात चर्चा सुरू आहे. कारण आता म्हणजे झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक घोषित झालेली नाही, ती होईल असं म्हटलं जात होतं. कारण तिथल्या विधानसभेची मुदत ही 2025 सालामध्ये जानेवारी 5 ला संपते आणि त्या अगोदर नव्या सरकारची स्थापना होणं आणि मुख्यमंत्री पदी जो सत्तेत येईल तो पक्ष विराजमान व्हावं लागणार आहे. असं सगळं असताना चंपाई सोरेन यांचं वेगळं होणं झारखंड मुक्ती मोर्चापासून हे अत्यंत त्या पक्षासाठी सुद्धा नुकसानकारक ठरणार आहे. आत्ताच्या घडीला एकंदरीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी अशी मिळून जी काही संख्या आहे ती 45 आहे आणि एनडीएची आमदारांची संख्या आहे ती 30. आणि काहींनी लोकसभा निवडणूक लढवल्यामुळे आणि एकानं राजीनामा दिल्यामुळे साधारणतः तिथल्या विधानसभेची आता जी आमदारांची संख्या आहे ती 76 आहे आणि 76 जागा असताना साधारणतः 37 जागा हा मॅजिकल फिगर तिथले तयार होतो, जादुई आकडा. 37 जागांची आवश्यकता सरकार स्थापन करण्यासाठी असते आणि तेवढ्या जागा या जेएमएम कडे 45 जागा आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना आपली संपूर्ण क्षमता आपल्या सगळ्या मित्रपक्षांची मिळून जेएमएमला ही सिद्ध करावी लागली, फ्लोअर टेस्ट, आणि त्यात ते पास झाले. आताच्या घडीला म्हणूनच चंपाई सोरेनमुळे खूप काही धोका जेएमएम सरकारला तयार झालेला नाही, पण तो होणारच नाही याची शाश्वती नाही. भलेही एक्सपोस्टवर चंपाई सोरेन यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या पक्षाला, ज्या पक्षासाठी मी खूप मोठं काम केलेलं आहे, माझं रक्त आटवलेलं आहे आणि त्या पक्षाला कुठे काही नुकसान होईल अशा प्रकारचं वर्तन करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण जे 3 पर्याय त्यांनी एक्सपोस्टवर लिहिले त्यातले 3ही पर्याय मी तुम्हाला सांगतो. एक तर
राजकारणातून संन्यास घेणं त्याची शक्यता खूप धूसर आहे, जरी त्यांनी म्हटलं असेल तरी. दुसरा पर्याय आहे की स्वतंत्र संघटना किंवा स्वतंत्र पक्षाची स्थापना करणे, आणि तिसरा जो त्यांच्या सोबत येईल किंवा जो मोठा पक्ष त्यांना सहकार्य करेल आणि त्यांच्या भूमिकेला समजून घेईल अशा पक्षात प्रवेश करणं किंवा अशा पक्षासोबत जाणं. तर हा तिसरा जो पर्याय त्यांनी एक्स पोस्टवर सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे भाजप सोबत जाणं किंवा भाजपनं त्यांना स्वीकारणं. तर हा मुद्दा आपण लक्षात घेऊन आणखी यावर विस्तारानं विश्लेषण करू. ते म्हणजे आत्ताच्या घडीला विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना भाजपकडे साधारणतः 25च्या आसपास जागा, आणि या लोकसभेच्या निवडणुका झाल्यामुळे तिथलं एकंदरीत विधानसभेचं गणित सुद्धा बदललं, संख्या बदलली, त्यामुळे जादुई आकडा सत्ता स्थापनेसाठीचा तोही बदलला. तर यात भाजपची जी ताकद आहे ती आहेच, पण सत्ता स्थापनेसाठी म्हणून त्यांना जी काही ताकद जुळवावी लागली होती त्यात ते कमी पडले. यात जेएमएम आणि काँग्रेस आणि आरजेडी म्हणून त्यांची संख्या ही कायमच 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राहिलेली आहे, आणि म्हणून तिसऱ्यांदा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झाले तुरुंगातून सुटून आल्यानंतर. आता मुळात चंपाई सोरेन हे काही आमदार जर घेऊन गेले झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षातनं, तर मात्र या सरकारला धोका निर्माण होऊ शकतो. तसं ते करतील का, तर ती शक्यता त्यांनी स्वतः एक्स पोस्टवर फेटाळून लावलेली आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जर स्वतंत्र पक्ष निर्माण केला, त्यापेक्षा जर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपनं त्यांची भूमिका समजून घेतली, तर मात्र जेएमएमला मोठा फटका बसू शकतो. कारण चंपाई सोरे हे अत्यंत वजनदार आदिवासी नेते आहेत. संघर्ष करत ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागामध्ये त्यांनी जे काही काम केलं आणि आदिवासींसाठी त्यांची भूमिका ही अत्यंत गेल्या अनेक वर्षांपासून महत्वाची समजली जाते. जर ती भूमिका ते मुख्यमंत्री असताना जर वठवत आलेले आहे, तर त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू दिलं गेलं पाहिजे अशी साधारणतः त्यांची इच्छा होती. पण एक आणखी यातलं महत्वाचं कारण त्यांच्या नाराजी आणि अस्वस्थतेमागे, ते म्हणजे हेमंत सोरेन यांना 28 जून रोजी हायकोर्टानं जामीन मंजूर केला, आणि त्या अगोदर चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. या कालावधीमध्ये चंपाई सोरेन यांनी खूप उत्तम काम केलं, पक्ष सांभाळला, पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे त्यांनी काम केलं, आणि असं सगळं झालं असताना 28 जून रोजी त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी 3 जुलै रोजी झारखंड मुक्ती मोर्चाच्या लेजिस्लेटर पार्टीची बैठक बोलावली, आणि त्यात ते विधिमंडळ गटाचे नेते झाले. आता 4 जुलै रोजी त्यांनी शपथ सुद्धा घेतली मुख्यमंत्री म्हणून. पण 3 जुलै रोजी खरं तर विधिमंडळ गटाचा नेता हे चंपाई सोरेन होते. त्यानंतर ते म्हणूनच ते मुख्यमंत्री झाले होते, कारण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण हेमंत सोरेन यांना खरं तर एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पक्षाचा या नात्यानं त्यांनी बैठक बोलावली, पण हा खरा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो असं चंपाई सोरेन यांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या आमदारांची जर बैठक बोलवायची झाली तर त्यांना कळवलं गेलं पाहिजे, काय अजेंडा या बैठकीतला आहे तो कळवला गेला पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं, अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे तोपर्यंत चंपाई सोरेन यांना पक्षानं असं सांगितलं की तुम्ही कुठला राजकीय किंवा सरकारी कार्यक्रम तुम्ही अटेंड करू नका. तोपर्यंत चंपाई सोरेन यांनी म्हणजे झारखंड सरकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली होती, नियोजन केलं होतं. ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यासाठी त्यांना आदेश आले. ते आदेश आले असा मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेला दौरा इतर कोणी रद्द करू शकतो का, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न सुद्धा त्यांनी एक्स पोस्ट मध्ये विचारला आहे. आता चंपाई सोरेन हे माध्यमांशी बातचीत करण्यासाठी उपलब्ध नाही. जे काही त्यांना म्हणायचं होतं ते त्यांनी एक्स पोस्टवर म्हटलेलं आहे. मुद्दा असा आहे की ह्या लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बैठकीमध्ये, लेजिस्लेचर पार्टीमध्ये विधिमंडळ गटाचा नेता हेमंत सोरेन यांना निवडल्यामुळे ते काही मुख्यमंत्रीपदी चंपाई सोरेन राहतील याची शक्यता कमीच होती, आणि झालंही तसंच. त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं गेलं. आणि दुसरा असा एक मुद्दा आहे की आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घाटशिला मतदारसंघामधून त्यांच्या मुलाला उमेदवारी हवी होती.
ती सुद्धा पक्षानं अमान्य केली. इतक्या वर्षापासून इतका मोठा नेता पक्षात असताना आणि मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झालेली असताना त्या नेत्याचं जर ऐकलं जात नसेल आणि त्यांचे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले जात असतील तर कुठलाही नेता हा अस्वस्थ होऊ शकतो. यात आता भाजपचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी टीका केली आहे की हा या पक्षाचा अस्त होण्याचा काळ सुरू झालेला आहे आणि इतक्या मोठ्या नेत्याला पदावरून पायउतार करून हेमंत सोरेन यांनी आपल्या पक्षाला एका कुटुंबाची पार्टी करून ठेवलेली आहे. अर्थात शिबू सोरेन जे आता हयात आहेत, 80 वर्षाचे आहेत आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते राजकारणात अजिबात सक्रिय नाही, त्या काळापासून चंपाई सोरेन त्यांच्यासोबत काम करत आलेले आहे. आणि मुळात 1990 साली झारखंड जेव्हा स्वतंत्र झालं आणि त्यासाठी जी काही आंदोलनं झाली, संघटन तयार केलं गेलं आणि चळवळ चालवली गेली, या चळवळीमध्ये सुद्धा चंपाई सोरेन यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे. चंपाई सोरेन जमशेदपूर मार्गे झारखंड मधल्या कुठल्या तरी शहरातनं कदाचित रांचीच असेल, कोलकाताला पोहोचले वाहनानं आणि त्यानंतर ते नवी दिल्लीला विमानानं गेले. इथपर्यंतची गुप्तता पाळली गेली, पण ही माहिती पुढे आलेली आहे. माध्यमांना ते सामोरे गेले नाही, अजूनही गेले नाही, पण एक पोस्टवर ज्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती खूप अत्यंत महत्वाची आहे. आणि कौटुंबिक राजकारण कसं चालतं देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, हे जर समजून घ्यायचं असेल तर हे संपूर्ण चंपाई सोरेन प्रकरण जर तुम्ही खोलवर समजून घेतला तर तुम्हाला हे कळू शकतं की एकाच परिवाराची, एकाच कुटुंबाची सत्ता सातत्यानं कशी असते आणि त्यासाठी एक अत्यंत महत्वाचा वजनदार नेता झारखंड मुक्ती जेव्हा झाली होती, स्वतंत्र राज्य जेव्हा निर्माण करण्यासाठी जी 1990च्या अगोदर जी चळवळ आणि आंदोलनं केली गेली, त्यात अत्यंत महत्वाचं योगदान चंपाई सोरेन यांचं होतं. 1990 साली झारखंड मुक्ती मोर्चाचं नेतृत्व हे अत्यंत फळाला आले आणि झारखंड हा वेगळा बिहारपासून राज्य झालेला आहे 1990 मध्ये. त्या काळापासून चंपाई सोरेन यांचं महत्व खूप मोठं होतं आणि त्यानंतर ते वाढतही गेलं. ते कॅबिनेट मंत्री होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले. तरी एक आणखी महत्वाचं कारण म्हणजे जी विधिमंडळ गटाची जी बैठक घेतली गेली होती ती त्यांना न विचारता आणि कुठलाही अजेंडा या बैठकीचा न सांगता गेली आणि त्यात त्यांना राजीनामा द्यायला लावण्यास भाग पाडलं गेलं आणि हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आता तोपर्यंत मुख्यमंत्री या नात्यानं चंपाई सोरेन यांनी राज्यभरामध्ये जे कार्यक्रमांची आखणी केली होती, जे नियोजन केलं गेलं होतं, ते सर्व रद्द करण्यासाठी त्यांना भाग पाडलं गेलं नव्हे, त्याचे आदेशच देण्यात आलेले होते. आता विधिमंडळ गटाची बैठक बोलवण्याचा अधिकार हा खरं तर माझा आहे, तो दुसऱ्या तिसऱ्याचा कुणाचा नाही. आणि मुख्यमंत्री म्हणून ज्या कार्यक्रमांची आखणी केली गेली होती ते सगळे कार्यक्रम आणि नियोजन रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना कोणी कसं काय देऊ शकतं, असा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तो अत्यंत महत्वाचा आहे. हेमंत सोरेन यांची महत्वाकांक्षा आणि ते तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवला जाईल असं म्हटलं जात होतं, पण तसं झालं नाही. एका अत्यंत महत्वाच्या वजनदार प्रभावी नेत्याला ही सूत्र सोपवली गेली आणि म्हणून चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा ही गेल्या 4.5-5 महिन्यामध्ये राज्याची सांभाळली असताना अत्यंत चांगलं काम त्यांनी आदिवासींसाठी, महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. असं सगळं करत असताना चंपाई सोरेन या राजीनाम्यानंतर खूप अस्वस्थ झाले. त्यांचं म्हणणं एक पोस्टवर असं आहे की हेमंत सोरेन यांना लालसा आहे, त्यांना महत्वाकांक्षा आहे मुख्यमंत्री पदी पुन्हा येण्यासाठी, तर मला त्यात काही अडथळा निर्माण करायचा नाही. पण ज्या पद्धतीनं एककल्ली कारभार झारखंड मुक्ती मोर्चामध्ये सुरू आहे त्यामुळे मी प्रचंड ह्युमिलेट झालो, अस्वस्थ झालो, मला वेदना झाल्या. हे जे काही त्यांनी एक्सपोस्ट मध्ये नमूद केलं ते अजिबात नाकारण्यासारखं नाही आणि ते अत्यंत झारखंडच्या राजकारणामधलं वास्तव आहे. आता ते 3 पर्याय त्यांनी दिले: स्वतंत्र संघटना निर्माण करणे किंवा राजकारणातून संन्यास घेणं किंवा दुसऱ्या एका पक्षासोबत जाणं, जे त्यांची भूमिका समजून घेतील किंवा जे त्यांना सहकार्य करतील. त्यामुळे झारखंडच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते का? जेएमएम मधले आमदार घेऊन ते वेगळा गट निर्माण करू शकतात का? या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. पण एक्सपोस्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चा या महत्वाच्या पक्षाला ते कुठलीही क्षती पोहोचू इच्छित नाही किंवा ते कुठलंही या पक्षाचं नुकसान करू इच्छित नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण भाजप पक्षासोबत जेव्हा ते डील करतील त्यावेळी मात्र भाजपचा त्यांच्यावरती कदाचित
वेगळा दबाव असू शकतो, त्यांचं काही म्हणणं असेल ते त्यांना चंपाई सोरेन यांना मान्य केल्याशिवाय पुढे जाता येऊ शकणार नाही, हेही महत्वाचं आहे. 5 जून 2025 रोजी झारखंड विधानसभेची मुदत ही संपते, त्या अगोदर नवं सरकार स्थापन होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करून भाजपची ताकद तिथे निर्माण करतील ही शक्यता ही जास्त वाटते. आणि बाबूलाल मरांडी तिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना आणि पूर्वी तिथले मुख्यमंत्री असताना त्या चेहऱ्यापेक्षा आणखी एक महत्वाचा चंपाई सोरेन यांचा चेहरा हा तिथे मजबूत होऊ शकेल का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि भाजप बाबूलाल मरांडी जे आता भाजपचे तिथले अध्यक्ष आहे त्यांचं मन दुखावणार का, तेवढी हिंमत करणार का, तेही पाहावं लागेल. ही सगळी राजकारणाची तिथल्या समीकरणं आहेत, ती कशी जुळतात यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. चंपाई सोरेन यांची भूमिका आणखी स्पष्ट होण्याची गरज आहे. पण आताच्या घडीला मात्र हेमंत सोरेन यांचा एककल्ली कारभार सुद्धा आपल्याला दिसतो. कुटुंबाचं राजकारण जे शिबू सोरेन पासून चालत आलेलं आहे आणि त्यानंतर हेमंत सोरेन यांचा अत्यंत प्रभावी एक चेहरा म्हणून झारखंडच्या राजकारणामध्ये आणि जेएमएम पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण चंपाई सोरेन यांनी जी काही कारणं दिली आणि घाटशिला मतदारसंघामध्ये त्यांच्या मुलाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी सुद्धा नाकारलेली आहे. इतक्या मोठ्या नेत्याच्या मुलाची उमेदवारी नाकारणं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आणि त्यामुळे त्यांनी जेएमएम पासून आपली मुक्ती घोषित केली, ते वेगळे झालेले आहेत. अर्थात त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला का, पक्षाचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दिला का आणि आमदारकीचा दिला का, तो राजीनामा सोपवला का विधानसभा अध्यक्षांना, या गोष्टीला आता काही फार अर्थ उरला नाही. कारण त्यांच्यासोबत आमचं बोलणं सुरू आहे, घरातली गोष्ट सुरू आहे, पक्ष हा आमच्या कुटुंबासारखा आहे, हे जे काही पक्षाच्या काही नेत्यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना आपलं मत व्यक्त केलं त्यालाही अजिबात काहीही अर्थ उरलेला नाही. चंपाई सोरेन हे गेल्या अनेक वर्षानंतर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षापासून वेगळे झाले, वेगळी भूमिका त्यांची आता निर्माण झाली आहे आणि वेगळं होत असताना त्यांच्या मनाला वेदना झाल्या आणि त्याची जी काही कारणं दिलेली आहे त्यातली काही कारणं हे निश्चितपणे पटण्यासारखी आहे. देशात कुटुंबाचं जे काही राजकारण चालतं आणि त्या राजकारणापोटी एका चांगल्या नेत्याचा बळी कसा जातो हे या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा. खूप खूप सर्व प्रेक्षकांचे आभार आणि धन्यवाद.